धाराशिवमध्ये दत्त जयंती उत्सव जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातोय। अनेक धार्मिक कार्यक्रमासह अनेक ठिकाणी जे आहेत बालकलाकारांनी जे आहे ते रांगोळी काढलेली आहे। धाराशिव शहरातील समतानगर या भागामध्ये बालकलाकारांनी दत्तात्रेयाचं चित्र जे आहे ते विविध रंगांची रांगोळी काढून बनवलेलं आहे। हे रांगोळी पाहण्यासाठी जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। तो बालकलाकार आपल्यासोबत आहेत। मला सांग किती रांगोळी लागली, कसं तू तयारी केली याची? रांगोळी 5 किलो लागली, 5 तास लागले रांगोळीला। आणि कसं कसं बनवलंस तू? पहिल्यांदा काय तयारी केली? पहिल्यांदा रांगोळी चाळली, पुन्हा पहिल्यांदा चित्र काढून घेतलं, पुन्हा त्यात कलर भरले, पुन्हा एवढं साकारले, पुन्हा काय त्याच्यामध्ये चित्र काय थीम काय? महादेवचा अवतार दाखवलाय आणि दत्त दाखवले। किती वर्षापासून रांगोळी काढतो? आतापर्यंत 3-4 वर्ष झाले आणि दरवर्षी इथं दत्त मंदिरात काढतो दरवेळेस। दत्तात्रेयाचा जो अवतार, जो महादेवाचा जो अवतार आहे तो इथे साकारण्यात आला आणि तो पाहण्यासाठी इथे नागरिकांनी गर्दी केली आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।